नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता लसूण घेतलेला ते सोलून घेतलेला आहे. लसूण आपण हा खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहोत. खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाची चव ही वेगळीच असते. ह्या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे. कांदा हा लहान आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नेहमी आपण जसं कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ आहे. रोज रोज तुम्ही वरण खाऊन कंटाळा असेल, जेव्हा जेवताना आपल्याला चव वाढवण्यासाठी हा पदार्थ अगदी मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी आता आपला कांदा कट करून झालेला आहे. ह्या ठिकाणी आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर लहान आकारात कट करून घ्यायचे. अगदी सोपी रेसिपी आणि सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बोललं तर बिघडणार नाही. इतकी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी लसूण, कांदा आणि कोथिंबीर कट करून झालेला आहे. थोडीशी चिंच घेतली आहे, त्यामध्ये पाणी टाकून 1-2 मिनिटाकरता भिजत ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलं आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला 1 पळी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. फक्त आपल्याला ह्या ठिकाणी बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी ताकाच्या कढईला मिक्स करतो त्याच पद्धतीने मिक्स केलेलं आहे. ह्या ठिकाणी अगदी सॉफ्ट आपल्या बॅटर करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपण जिरे, मोहरी, शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून फोडणी तयार करून घेतल्याने 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण पाणी थोडं उकळलं की त्यामध्ये कांदे टाकून दिलेले आहेत. लाल तिखट टाकून द्यायचे, हळद टाकून द्यायचे, मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. थोडंसं फोडणी टाकलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यामुळे मी सांगितलेली आहे माहिती ह्या ठिकाणी. चवीपुरता आपण ह्या ठिकाणी गूळ खिसून घेतलेला टाकून दिलेला आहे. 1 चमचा इतका टाकलेला आहे. अगदी मस्त आता उकळी आली की आपण जे बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे, उकळी आल्यानंतर आपण ते मध्ये टाकून द्यायचे आहे. आता अगदी भन्नाट भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी ही हुलपल्ली तयार होते. हुलपल्ली म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला घट्टसर दिसायला सुरुवात होते. जेव्हा आवळून घेते पीठ तेव्हा एकदम घट्ट हुलपल्ली बनून तयार होते. जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणीचं प्रमाण जास्त ठेवलं तर अगदी मस्त तुमच्या आवडीनुसार ह्या ठिकाणी करू शकतो. अगदी छान आपली ही हुलपल्ली बनून तयार झालेली आहे. खाण्यासाठी अगदी भन्नाट. रोज रोज वरण खाण्यापेक्षा कधी तर असं बनवलं तर सर्वांनाच आवडते. नक्की ट्राय करून पहा. आपली ही हुलपल्ली बनून तयार झाली. तुम्हाला ही हुलपल्ली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. चला तर आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. ह्या ठिकाणी आपण काही वांगे घेतलेली आहेत. नेहमीप्रमाणे आपल्याला त्याची देठ काढून टाकायचे आणि वांगी कट करून घ्यायचे. ह्या ठिकाणी आपण 4च वांगी घेतलेली आहेत आणि ती फोडी करून घ्यायचं. नेहमीप्रमाणे कट करून घेतले. 1 बटाटा कट करून घेतला आणि थोडासा आपण कद्दू घेतलेला आहे. जेव्हा आपल्याकडे शिल्लक थोड्या भाज्या असतात त्या भाज्यापासून आपण भाजी बनवत आहोत. गॅसवरती कढई ठेवायचं. तेल गरम करून घेतलं की जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा. ह्या ठिकाणी आपण कांदा वापरणार नाही, फक्त आपण लसणाची फोडणी केलेली आहे. ह्या ठिकाणी कढीपत्ता टाकून द्यायचे. कढीपत्ता छान तडतडला की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा. जी कट करून घेतलेली भाजी आहे आपण त्या टाकून देणार आहोत. वांगे टाकून दिलेले आहेत, बटाटा आणि आपण जे कद्दू कट करून घेतलेला आहे तो टाकून दिलेला आहे. आणि थोडंसं आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे 1-2 मिनिटाकरता, जे की छान मऊसर होतील. अगदी थोड्या भाज्यापासून आपण सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवत आहोत. थोडंसं छान मिक्स झालं की आता ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. जास्त मसाले आपण ह्या ठिकाणी वापरलेले नाहीत. ह्या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे, धने पावडर टाकलेली आहे, घरी तयार केलेलं काळं तिखट घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकायचे आणि मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त टाकू शकतो. आता तेलामध्ये आपले लाल तिखट छान मिक्स व्हायला पाहिजे इतकं आपण मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं आपण अर्धा बाउल इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे की छान आपल्या पाण्यामध्ये भाज्या शिजल्या जातील इतकं पाणी आपण टाकलं आहे. तुम्हाला जर रस्सा हवा असेल आणखीन एखादा बाउल ह्या ठिकाणी ॲड करू शकता. छान रस्सा तर आपला आता हे पाहू शकता. ह्या ठिकाणी इतकी भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी मस्त शिजत आहे. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलं होतं. मस्त भाज्या हे वापरलेल्या आहेत आणि मस्त शिजलेलं पण आहे. अगदी छान दाटसर आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. चपाती किंवा पुरीसोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट लागते. नक्की ट्राय करून पहा.
अगदी मस्त चवदार ही भाजी अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला चपाती आणि भाकरीसोबत खाण्यासाठी आपण 2 पदार्थ दाखवले. तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. अगदी मस्त भन्नाट भाजी बनून तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.